नमस्कार पुणेकर. तुम्हाला पुणे पोर्शे केस तर माहितीच असेल. हा तीच ज्याच्यामध्ये 17 वर्षाच्या मुलांनी 2 मुलांना उडवलं होतं आणि शिक्षा म्हणून त्या पोराकडनं 300 शब्दाचा निबंध लिहून सोडून दिलं होतं. आठवलं का? तीच केस. आता ते जे ससून दवाखान्यामधले ब्लड सॅम्पल बदलणारे डॉक्टर होते ना, कोर्टने त्यांना पण सोडून दिलं. आणि आपले जज साहेब काय म्हणतात माहितीये का? 18 महिने त्या लोकांना जेलमध्ये ठेवलंय. बरोबर आहे, 18 महिने काय कमी येतोय तवा. आणि त्यानंतर जज साहेबांनी सगळ्यात मोठी ऍक्शन घेतली. आई बापांवर टिप्पणी केली. काय हे आहेत का संस्कार तुमचे? पोर्शे घेतो, दारू पिऊन हिंडत बसतो, लोकांना उडवतो, लोकांचं आयुष्य खराब करतो, लोकांचा जीव घालवतो. नाही म्हणजे एवढं सगळं जज साहेब बोलले म्हणजे त्यांना माहिती आहे माणसाच्या आयुष्याची किंमत. आणि त्यात पण 18 महिने म्हणजे काय कमी येतोय? अरे बास की, किती शिक्षा देणार एका माणसाला? अरे तो पण माणूस आहे. 18 महिने म्हणजे काय? अरे 2 जण तर मेलेत, एवढं कुठं काय झालंय तेव्हा त्यांना एवढी मोठी शिक्षा द्यायला? नाही म्हणजे जज साहेब, मला प्रश्न विचारायचा आहे की ते मेलेल्या पोरांच्या जागेवर जर तुमची मुलं असती तर तुम्ही हेच केलं असतं का? मी असं म्हणतो की ते ज्ञान देताच कशाला तुम्ही? तुमच्या पोरांवर संस्कार नाही, हे नाही, ते नाही. अरे माहिती आहे ना तुम्हाला, जर संस्कार नाही पोरांवर, माहिती आहे ना जर पोरांनी एखाद्याचा जीव घेतलाय तर तुमची जबाबदारी बनती त्याला शिक्षा देणं. अरे एखादं गरीबाचं पोरग तिथं अडकला असताना तर त्याला आयुष्य घालवायला लागलं असतं तिथं. पण ह्यांची केस फक्त 18 महिन्यामध्ये नील. पुणेकरांनो सावध राहा बाबांनो. तुमच्या घरचे सोडून तुमच्या जीवाची किंमत कोणालाच नाहीये. पुण्याचंच काय घेऊन बसले, अख्ख्या देशात तेच हाल चाललंय.